पुढील प्रस्तुतीकडे जावं लागेल. सुकन्या भगत आणि केतन धस यांची पुढील प्रस्तुती आहे. या दोघांची थोडक्यात माहिती देते. केतन हा खरं तर आवाज के बादशाह असं म्हणायला लागेल त्याच्यासाठी. तो लेखक आहे, कवी आहे, शायर आहे, स्टोरी टेलर आहे. किती सांगू ते खरं तर त्याच्याबद्दल एक नवलच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची कीर्ती आहे तो म्हणजे रेडिओ मिर्चीमध्ये 98.3 हा लेखक म्हणून कार्यरत आहे. आणि त्याने पद्मश्री अवॉर्डी राहीबाई पोपरे सिरियलमध्ये ही काम केले आहे. सुकन्या ही त्याची पत्नी, भरतनाट्यममध्ये विशारद आहे. ती गुरु प्रज्ञा अत्रे यांची शिष्य आहे आणि गेली 15 वर्ष ती भरतनाट्यमचे शिक्षण घेत आहे. सुकन्या ही कॉस्मेटॉलॉजीमध्ये सॅडिस्को ग्रॅज्युएट आहे आणि थिएट्रिकल मेकअपची ती प्रोफेसर आहे MS गरवारे कॉलेजमध्ये. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, त्यांचा दृष्टिकोन, त्याचे महत्त्व आणि त्याचे महात्म्य हे सादर होत आहे पुढील प्रस्तुतीमध्ये. केतन व सुकन्या. महाभारताच्या कालखंडात रती, अतिरथी, महारथी असे खूप वीर होऊन गेले. पण त्यातल्या दोघांच्या आयुष्यात खूप साम्यता आढळते. एक म्हणजे महारथी कर्ण आणि दुसरे भगवान श्रीकृष्ण. दोघांनाही जन्मतःच अर्भकावस्थेत आपल्या जन्मदात्या आईचा वियोग सहन करावा लागला आणि हे रहस्य त्यांच्यापासनं बऱ्याच काळापर्यंत लपवून ठेवण्यात आलं. कर्णाच्या नशिबी गंगेचा प्रवाह आला आणि कृष्णाच्या टोपलीला यमुनेच्या लाटा. जन्म देणाऱ्या आईचा त्याग महान की सांभाळणाऱ्या आईचं मातृत्व थोर. त्या दोघांचीही ओढ ज्या आईने वाढवलं, सांभाळलं तिच्याकडे जास्त होती. कारण तान्हं मूल चेहऱ्यापेक्षा स्पर्श जास्त लक्षात ठेवतं. आणि नेमकं तेच नशिबात नव्हतं. कुंतीच्याही नाही आणि देवकीच्याही नाही. स्पर्शाची ओढ सर्वात मोठी असते. संगीत आणि स्पर्शाची जाणीव सारखीच असते असं म्हणतात. पाहूया देवकी यशोदेचा हा परफॉर्मन्स तुमच्या जाणीवांना स्पर्श करतोय का? वेदना देवकीच्या म्हणून देवकी नंदन. नाळ आपली नाही हे माहिती असूनही यशोदेनंच केलं ना संस्कार संगोपन. प्रसूतीच्या वेदना देवकीच्या म्हणून देवकी नंदन. नाळ आपली नाही हे माहिती असूनही यशोदेनंच केलं ना संस्कार संगोपन. गोकुळात नंद यशोदेच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या कृष्णाचं बोट वसुदेवाला कधीच धरता आलं नाही. गोकुळात नंद यशोदेच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या कृष्णाचं बोट वसुदेवाला कधीच धरता आलं नाही. देवकीच्या मनातल्या डोहात माजलेल्या आठवणींच्या कालियाचं मर्दन कृष्णाला कधीच करता आलं नाही. या काठावर देवकी आणि त्या काठावर यशोदा. या काठावर देवकी आणि त्या काठावर यशोदा. दोघींच्या डोळ्यात अवतरलेली गंगा अन मध्ये संथ वाहणारी यमुना म्हणजेच का कान्हा. जणू या काठांशिवाय दिशाच नाही प्रवाहाला. या काठांशिवाय दिशाच नाही प्रवाहाला. अर्थ गीतेला, रंगमोर पिसाला, धार सुदर्शन चक्राला आणि सूर वेणूला. थँक्यू. भगवान श्रीकृष्ण आणि राधामाई प्रेमाचं प्रतीक मानलं जातात. पण श्रीकृष्णाचं नाव निघालं की अजून एका स्त्रीचा उल्लेख होतोच, मीरा. कृष्णमय झालेली राधा ही प्रेरणा होती का कृष्णाच्या वेणूची? की त्याच बासरीतून निघालेले स्वर ही आर्त हाक होती मीरेची?
नावासोबत जोडलं गेलेलं राधेचं प्रेम सफल मानायचं, की मीरेसारखं प्रेम निरपेक्ष प्रेम असायला हवं असं सांगायचं? दोघींची तुलना करणं कदाचित कृष्णालाही जमणार नाही, पण तरीही इतक्या गोपींच्या घोळक्यात राहणाऱ्या कान्हाला मीरेचं मन समजलं नाही. मीरेला त्याचं काय? तिच्या एकतर्फी प्रेमावर फक्त तिचा अधिकार होता, जो तिला मोक्ष देऊन गेला. पाहूयात मीरा. कलाइयों को पकड़े दो हाथ, थिरकते दो बदन, सांसें उलझी राहें सुलझी, हो गए एक दो मन. कलाइयों को पकड़े दो हाथ, थिरकते दो बदन, सांसें उलझी राहें सुलझी, हो गए एक दो मन. पग घुंघरू पद ताल रचाए रास होके मगन, पग घुंघरू पद ताल रचाए रास होके मगन, कमर की लय नजरों में भय भोराए सब जन. होके दीवानी करे मनमानी, नाचे मीरा मोहन. होके दीवानी करे मनमानी, नाचे मीरा मोहन. सब सुख पा गई हरि को भा गई, हुई सफल अमर पावन, हुई सफल अमर पावन. प्ले. तकतरी कुकुंदन किटतकधी, तकतरी कुकुंदन किटतकधी. स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा. मधुरापुरी सदना मृदुवदना मधुसूदना इह स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा. मधुरापुरी सदना मृदुवदना मधुसूदना इह स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा. मधुरापुरी सदना मृदुवदना मधुसूदना इह स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा. भोगदाप्त सुलभा सुपुष्पगन्धकलभा, भोगदाप्त सुलभा सुपुष्पगन्धकलभा. कस्तूरी तिलक महिमा मम कान्तनन्द गोपगन्ध. स्वागतं कृष्णा. मुष्टिकासुरचानूरमल्ल विशारद मधुसूदना, मुष्टिकासुरचानूरमल्ल विशारद कुवलयपीठा. मर्दन कालिङ्गनर्तन गोकुलरक्षण सकल सुलक्षण देवा. मर्दन कालिङ्गनर्तन गोकुलरक्षण सकल सुलक्षण देवा. शिष्ट जनपाल संकल्प कल्प कल्प शतकोटि असम पराभव. धीर मुनि जन विहार मदन सुकुमार दैत्य संहार देवा.
कृष्ण